आज मी ठरवलं होतं की माझ्या फॉलोअर सोबत 1 vs 1 करायचं फ्री फायर मध्ये. कस्टम तर त्यालाच बनवायला लावलं होतं, पण त्यानं 500च कॉइन घेतले होते. आता याच्यामध्ये काय गड्डा येईल म्हणलं. मग काय एक ग्लुअल घेतली होती, ते पण अनलिमिटेड होते. पुन्हा मी म्हणलं आता बुक्क्यानंच मारूच म्हणलं याला. मग काय पहिला राऊंड तर अशा प्रकारे मी जिंकले होते. पहिल्याच राऊंड मध्ये मला डाऊट येऊ लागला होता की त्यानं ऑफलाईन गेलं का म्हणून, आणि ऑफलाईन जरी गेलं असतं तर मला रिक्वेस्ट टाकली असती, पण त्यानं रिक्वेस्ट टाकली नव्हती मला. अजून एक राऊंड खेळून बघत म्हणलं, आणि त्यामध्ये समजते म्हणलं की त्यानं बॅग घेतलं की नाही ते. मग काय दुसऱ्या राऊंड मध्ये मी डेझर्ट ईगल घेतली, आणि तेव्हा मला समजलं की यानं बॉडी शॉट लावला म्हणून. दुसरा राऊंड संपल्यानंतर मग मी पण बॅग घेऊन घेतलं, आणि आता त्याला म्हणलं डबल एकदा कस्टम बनव, आणि यावेळेस बरोबर कस्टम बनवला नाही तर बघ म्हणलं तू. परत दुसरा कस्टम लावला, आणि त्याच्यामध्ये बरोबर कॉइन्स वगैरे होते, आणि गन्स पण खूप साऱ्या होत्या. बाकी या राऊंड मध्ये तुम्हाला समजते की मला फ्री फायर मधलं किती नॉलेज आहे, आणि मला फ्री फायर किती येते ती. मग का पहिल्याच राऊंड मध्ये फुल एक्साइटेड मध्ये गेले, आणि झालं का पहिला राऊंड हारले मी. दुसऱ्या राऊंड मध्ये पण फुल एक्साइटेड मध्ये गेले, आणि दुसरा राऊंड पण हारले होते मी. आणि एवढंच नाही तर मी तिसरा राऊंड पण हारले होते गाईस. यावेळेस मला खूप जास्त राग आला होता. मग काय मी घेतली डेझर्ट ईगल, त्याचबरोबर आहे वुड पिकर घेतली होती मी. जसं यानं मला लॉंग रेंजनं 3 राऊंड मारले, तसंच मी याला पण मारणार म्हणलं. आता इथं मला कन्फ्युज होऊ लागलं होतं की डेझर्ट ईगल घेऊ की वुड पिकर. लास्टला वुड पिकरच घेतली, आणि मग त्याला दिला मी हेडशॉट. भाई आता मला प्रो प्लेयर. ओ भाई ये क्या है. त्यानंतर दुसरा राऊंड पण मी जिंकले होते, आणि तिसऱ्या राऊंड मध्ये मला समजलं की ते पोरग परत ऑफलाईन गेलं. मला वाटलं नेटवर्क प्रॉब्लेम काय झाला असेल, पण चौथ्या राऊंड मध्ये पण त्यानं ऑफलाईन गेलेलं दिसलं. मग काय बॅग घेतलं वापस, आणि पुन्हा बघायला तर काय त्यानं पूर्णपणे ऑफलाईनच होतं.